मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानं भगवा दहशतवाद नरेटिव्ह बाद झालाय। हाच धागा पकडत एटीएसच्या माजी अधिकाऱ्यानं मोठा गौप्यस्फोट केलाय। भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेचे आदेश होते असा दावा महबूब मुजावरांनी केलाय। त्याविषयीचा हा रिपोर्ट। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। मात्र याच निकालानंतर आता एटीएसचे माजी अधिकारी महबूब मुजावर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। सरसंघचालक मोहन भागवतांना अडकवण्याचे आदेश आपल्याला मिळाले होते असा मोठा दावा करत मुजावर यांनी खळबळ उडवून दिली आहे। भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मला या प्रकरणात समाविष्ट करण्यात आलं होतं। मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते आणि हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोटाचे मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिले होते। मोहन भागवत आणि इतर निष्पाप लोकांना या प्रकरणात अडकवणं हा सरकार आणि एजन्सीचा उद्देश होता। मोहन भागवत यांना अटक करून हा बॉम्बस्फोट भगवा दहशतवाद आहे हे सिद्ध करण्याचा डाव होता। रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार, संदीप डांगे, मोहन भागवत सर यांच्याविषयी मला आदेश देण्यात आले होते। त्यांना धरुणांना अटक करा वगैरे वगैरे, म्हणजे ते आदेश चुकीचा होता, गुंतवण्याचा प्रकार होता। कुठेतरी त्या भगवा आतंकवादाला खतपाणी घालण्याचाच प्रकार होता, ते मी केलं नाही। काँग्रेसांचा तो काळ होता, काळ म्हणजे इतका बोकाळलेला होता, मी सोकाळलेला म्हणत नाही, बोकाळलेला काळ होता की त्यांना साधू समुदाय समजला नाही। तर म्हणतो कोणते परमबीर आहे, त्या परमबीरच्या बाबतीमध्ये ह्या सगळा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर लक्षात घेतलं पाहिजे की काही ना काहीतरी त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रॉसिक्युशन किंवा डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाल्या पाहिजेत। 29 सप्टेंबर 2008ला मालेगाव बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक लोक जखमी झाले होते। या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निवृत्त निरीक्षक मुजावर यांनी आणखी काही महत्त्वाचे खुलासे केलेत। मृत लोकांची नावं चार्जशीटमध्ये टाकण्यात आली। संदीप डांगे आणि रामजी कलसांग्रा यांना आरोपपत्रात जाणून बुजून जिवंत दाखवण्यात आलं। ते मृत असूनही मला त्यांचं ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते। जेव्हा मला ही बाब समजली तेव्हा मी या गोष्टींचा निषेध केला। कोणतेही चुकीचं काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे खटले लादण्यात आले। खोटे खटले दाखल केले पण मी निर्दोष सिद्ध झालो। मी धाडशी अधिकारी असं काही लोकांना वाटत होतं, म्हणून मला खास बोलवण्यात आलं, प्राचारण करण्यात आलं मला मुंबईला आणि मला सांगितलं तू हे काम कर, तू हे करू शकतो असं म्हणून त्यांनी मला त्या रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार, संदीप डांगे, मोहन भागवत सर यांच्याविषयी मला आदेश देण्यात आले होते। कुठेतरी त्या भगवा आतंकवादाला खतपाणी घालण्याचाच प्रकार होता, ते मी केलं नाही। त्यामुळं ते लोक नाराज झाले माझ्यावरती, त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 जणांवर मालेगाव बॉम्बस्फोटांचा ठपका ठेवण्यात आला होता। आता हे सर्व पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत। हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याचा डाव होता असा दावा फडणवीसांनी केलाय। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत। पुराव्याअभावी ही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता, पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत। सरकारमध्येच मुश्रीफ साहेब आता मंत्री आहेत आणि त्यांच्याच भावांनी हू किल करकरे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे। या सगळ्या ज्यांनी काँग्रेसला माफी मागावी अशी हास्यास्पद मागणी केली आहे। आर पाटील साहेब त्या काळात काय बोलले याचा पण एक कात्रणाचा लेख हा त्यांच्याकडे पाठवण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे याचं योग्यशीर तात्कालीन सगळ्या परिस्थितीचं डॉक्युमेंटेशन हे काँग्रेस पक्ष करून या सगळ्यांना देईल, ज्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा उजाळा होईल।
मालेगाव बॉम्बस्फोटातील सगळे आरोपी जर निर्दोष असतील तर यामागे होतं कोण? हा स्फोट नक्की कोणी घडवला? खरंच या स्फोटाच्या आडून मोहन भागवत यांना अडकवण्याचा डाव होता का? या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.